नाशिक टीसीएस मधला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे। मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झालेत। पीडित महिलेचं नाव बदलून तिचं धर्मांतर केल्याचा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। निदा खाननं पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याचे समजतंय। निदा खाननं तपासादरम्यान कबुली दिल्याची माहिती आहे। पीडितेच्या फोनमधून इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ क्लिप्स आणि 4 ॲप्सही आढळले आहेत। तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, निदा खानच्या चौकशीत अनेक नवनवे खुलासे होत आहेत। नेमकं काय सांगितलेलं आहे निदा खानने या चौकशीत? टीसीएस प्रकरणामध्ये दोषारोप दाखल करण्यात आलेले आहेत। जवळपास 106 साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पीडितेचे जबाब घेतल्यानंतर आरोपींची देखील चौकशी करण्यात आलेली होती। या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक पुरावे पोलिसांच्या हाती आलेले आहेत। काही मोबाईल क्लिप्स आहेत, ॲप्स आहेत, त्याचबरोबर महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांनी जप्त केलेले आहेत। या चॅटिंगमध्ये एका व्यक्तीशी बोलताना चॅट करताना निदा खानने असं सांगितलेलं आहे की जी धर्मांतर केलेली मुलगी आहे तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेले आहे, मी तिला भेटण्यासाठी जात आहे, अशा स्वरूपाचे भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्याचबरोबर निदा खानने कबुली देखील दिलेली ची माहिती आपल्याला मिळते आहे की तिच्या स्वतःच्या घरी तिने जी पीडित होती पीडितेला नमाज कसं पठण करायचं याबाबत तिने प्रशिक्षण दिल्याची कबुली दिल्याची देखील माहिती उघडकीस येत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने टीसीएसच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे, हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चाललेलं आहे। त्यामुळे मतीन पटेलची आज नाशिकमध्ये चौकशी होणार होती, मात्र ती चौकशी देखील पुढच्या 2 दिवस ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। एकूणच या प्रकरणाचे धागेदोरे हे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत। त्यामुळे जे आरोपी आहेत यामधले संशयित आरोपी त्यांच्या अडचणी अधिकाधिक वाढतानाच बघायला मिळत आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।